भरपूर लोकांना आजकाल कळतच नाही, शरीरातून कमजोर होत चाललेलं असतं व थकत चाललेलं असतं. हातपाय सुन्न झालेले असतात, लवकर थकवा येणं, चक्कर येणं, हातापायाला मुंग्या येणं हे काय साधं नाही, हे आपल्या शरीराला संकेत देत असतात. पण यामध्ये आपल्याला कळतच नाही की आपण नेमकं कुठे चुकतोय. यामधून शरीर आपल्याला मोठे इशारे किंवा संकेत देत असतात. म्हणजेच आपल्या शरीरात B12ची कमतरता झालेली आहे. पण काळजी करू नका, याचा आपण योग्य आहार आणि साध्या चांगल्या सवयी नियमितपणा ठेवला तर ही कमतरता देखील नैसर्गिकरित्या नीट होऊ शकते. आज मी तुम्हाला असेच काही सोपे आणि छान उपाय सांगणार आहे जे तुमच्या शरीराला पूर्ण ऊर्जा देणार व तसेच नसांना देखील ताकद मिळवून देणार आहेत. विटॅमिन B12 हे आपल्या शरीरातील नसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे व हे विटॅमिन्स नसताना मजबूत ठेवण्याचं काम करत असतात. मेंदू देखील यामुळे सुरळीत चालत असतो. B12 कमी झालं की शरीर पटकन थकायला लागतं व हातपाय देखील सुन्न होतात व तसेच हातापायांना मुंग्या येतात, हाडं सांधे भरपूर प्रमाणात दुखू लागतात. काही लोकांना अचानक वजन कमी होतं तर काही लोकांना खूप अशक्त दिसायला लागतात. B12ची कमतरता कशामुळे होते हे आपण जाणून घेऊया. आजकाल वेळेवर न खाणं, जंक फूड, ताणतणाव आणि कमी झोप यामुळे कमतरता B12ची होते. खूप लोकांमध्ये आढळून येते, पण थोडी काळजी घेतली तर शरीरात हे विटॅमिन वाढवणे नक्कीच शक्य आहे. सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिल्यामुळे पचन संस्था जागी होते. पचन चांगले असेल तर शरीरात इतर विटॅमिनसह B12 सुद्धा चांगल्या प्रकारे शोषून घेतं. म्हणून दिवसाची सुरुवात चांगल्या सवयीने करून घेणे खूप गरजेचे आहे. रात्री 3 ते 4 बदाम पाण्यात भिजवून सकाळी सोलून हळूहळू चावून खाल्ल्याने मेंदूला आणि नसांना ताकद मिळते. हे रोज केल्याने हातपाय सुन्न होण्याचा त्रास हळूहळू कमी होतो. सकाळी मुठभर भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला चांगली ताकद मिळते, हाडं मजबूत होतात आणि नसांमधील जडपणा कमी होण्यास मदत होतो. अंडी खाणाऱ्या लोकांनी आठवड्यातील 3 ते 4 वेळा उकडलेली अंडी किंवा सौम्य आमलेट खावं. अंड्याचा पिवळा बलक हा विटॅमिन B12चा चांगला उत्तम स्रोत आहे आणि ते शरीरात थेट जाऊन विटॅमिन B12ची ताकद वाढवतात. शाकाहारी लोकांनी दूध, दही, ताक हे पदार्थ नेहमी आहारात ठेवावेत. तसेच यामुळे पचन देखील सुधारते व तसेच आतड्यांमधील चांगले जंतू वाढतात आणि B12 नीट शोषलं जातं. सकाळी 10 ते 15 मिनिटं कोवळं ऊन घेतल्याने शरीराचे नैसर्गिक संतुलन सुधारण्यास मदत होते व तसेच D3ची समस्या देखील कमी होण्यास मदत होते. थकवा कमी होतो आणि शरीर देखील फ्रेश वाटायला लागते. जेवणामध्ये पालक, मेथी, शेवगा, चाकवत, आंबट, बारीक मेथी अशा पालेभाज्या आलटून पलटून खाव्यात. एकाच भाजीवर अवलंबून न राहता वेगवेगळ्या भाज्या जर आपल्या शरीरात गेल्या तर आपल्याला पूर्णपणे पोषण मिळत असतं. भाजीमध्ये लसूणचा वापर केल्यामुळे नसांना भरपूर प्रमाणात बळ मिळते व तसेच हातापायांना येणाऱ्या मुंग्या या कमी होण्यास मदत होते. आहारात नेहमी लोण्याचं ताक असावं. ते ताक पिल्याने पोट हलकं राहतं आणि अन्न नीट पचण्यास मदत होते. त्यामुळे विटॅमिन B12 सारखे शरीरात जाऊन चांगल्या प्रकारे काम करतात. भरपूर प्रमाणात बाहेरचं अन्न, तेलकट, तुपकट खाणे टाळावं. अशामुळे आपलं अन्नपचन हे बिघडतं व शरीरात पोषक घटक जे असतात ते कमी होण्यास मदत होते. संध्याकाळच्या वेळेस उपाशी न राहता थोडं सकस आहार घ्यावा. म्हणजेच थोडंसं दूध, फळ, त्यामुळे पोट भरलेलं राहतं व अचानक थकवा येत नाही. रात्री झोपताना गरम किंवा कोमट दूध घ्यावं. त्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा तूप घालून हे दूध प्यायल्यामुळे नसांना शांत करत असतं व हाडं देखील मजबूत करण्यास मदत होते आणि झोपही चांगली लागते. नेहमी थोडं चालणं, हलका व्यायाम करायलाच पाहिजे. त्यामुळे आपल्या जे रक्ताभिसरण सुरळीत चालतं ते नसांवरचा ताण देखील कमी होण्यास मदत होते. नियमित जेवण हे नियमित दिनचर्या पाळणं खूप गरजेचं आहे. अनियमित सवयी हे B12 कमी होण्याचं मोठं कारण ठरतात. हातपाय सुन्न होतात, वारंवार चक्कर येणं, वारंवार थकवा येणं, वारंवार खूप कमजोरी जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. तुम्हाला लगेच 2 ते 4 दिवसात फरक पडेल असं नाही. त्याचा नियमितपणा ठेवला तर शरीर देखील सुधारण्यास मदत होते व ऊर्जा देखील वाढण्यास मदत होते व तसेच नसांना त्रास होऊन कमी होण्यास मदत होते. स्त्रियांमध्ये, महिलांमध्ये B12ची कमी झाली की लगेच केस गळणे, चिडचिड होणे, चक्कर येणे, अंगदुखी व तसेच दिवसाच्या जास्त थकवा जाणवणे. म्हणून महिलांनी दूध, दही, ताक किंवा पालेभाज्या आणि पुरेशी झोप याकडे जास्त लक्ष द्यायला हवं. गर्भवती स्त्रियांनी या आहाराकडे विशेषतः जास्त काळजी घेतली पाहिजे, कारण B12 कमी झालं तर थेट परिणाम त्यांच्या शरीरात होऊ शकतो. पूर्णपणे शाकाहारी लोकांनी सकाळी
भिजवलेले बदाम, शेंगदाणे, दुपारी पालेभाज्या व तसेच ताक, दही, तूप अशा गोष्टींचा समावेश आपल्या आहारात करावा. शाकाहारी लोकांसाठी सातत्य म्हणजेच नियमितपणा ठेवणे खूप महत्त्वाचे आहे, कारण B12 हळूहळू वाढतं. मध्येच हा उपाय सोडू नये. आहारामध्ये केळे, सफरचंद ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे शरीराचा मेटाबॉलिझम सुधारतो आणि अन्नातील पोषक घटक नीट शोषले जातात. त्यामुळे व्हिटॅमिन B12चे ॲब्झॉर्प्शन सुधारतं आणि अशक्तपणा, चक्कर येणे, हातापायाला मुंग्या येणे हे हळूहळू कमी होण्यास मदत होते. मोड आलेल्या कडधान्याच्या भाज्या खाणे हे खूप महत्त्वाचे आहे. जसं की मूग, मटकी, चणे प्रथिने, फायबरचा उत्तम स्रोत असल्यामुळे आठवड्यामधील चांगले बॅक्टेरिया वाढून ज्यामुळे अन्नामध्ये मिळणारे पोषक घटक B12 शरीरात अधिक प्रमाणात चांगल्या प्रकारे शोषले जातात. तांब्याची किंवा मातीच्या भांड्यातील पाण्याची सवय असेल तर आपली पचन संस्था सुधारते आणि पोट देखील साफ होतं व हलकं राहतं. त्यामुळे शरीर कोणत्याही विटॅमिन नीट घेतो. त्यामुळे सकाळी तांब्याचं पाणी पिणं हा एक सोपा व प्रभावी उपाय ठरतो. जास्त ताणतणाव घेतल्यामुळे शरीरातील विटॅमिन्स कमी होण्यास मदत होते. म्हणून दररोज 10 ते 15 मिनिटं ध्यान, प्राणायाम किंवा शांत बसणं खूप महत्त्वाचं आहे. यामुळे मन शांत राहतं, नसांवरचा ताण कमी होतो आणि शरीर पूर्णपणे रिलॅक्स होतं. बदाम, अक्रोड, सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया यांसारखा सुकामेवा घेतल्याने मेंदूच्या नसांना पोषण मिळत असतं व असे हेल्दी आपल्या शरीरात रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात व ऊर्जा देखील आपल्या शरीरात टिकून राहते. जास्त प्रमाणात कॉफी, चहाचे सेवन केल्यामुळे अन्नातील व्हिटॅमिन B12 आणि लोह शोषण्यावर परिणाम होतो. म्हणून जेवणानंतर लगेच चहा पिणं टाळावं. किमान 1 ते 1.5 तासाने अंतर ठेवावं. शरीराला अन्नाचा पूर्ण फायदा मिळेल. रोजच्या आहारात तुपाचे सेवन जरूर करावे. त्यामुळे सर्व चांगले घटक शरीराला मिळण्यास मदत होतात. रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून 10 ते 20 मिनिटं पाय बुडवून ठेवल्याने थकवा कमी होण्यास मदत होते व तसेच शरीरातील रक्त सुधारण्यास, रक्तभिसरण सुधारण्यास देखील मदत होते व नसांना देखील आराम मिळण्यास मदत होते. थोडक्यात सांगायचं झालं तर योग्य वेळ, योग्य आहार, जेवण, थोडं व्यायाम केला तर थेट नक्की सुधारण्यास मदत होईल. आपल्या स्वयंपाकात घरातच औषध आहे, पण ती योग्य प्रमाणात घेणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून शरीराला वेळ द्या, जबरदस्ती नका करू व तसे संयम ठेवा. नैसर्गिक सुधारणा कायमस्वरूपी असते. म्हणून B12ची कमी भरून काढण्यासाठी आपल्याला घरातच म्हणजे आपल्या स्वयंपाकघरातच काही असे पदार्थ आहेत ते खाल्ल्याने B12ची कमतरता भरून निघू शकते. जर तुम्हाला हा व्हिडिओ जरा तरी उपयोगी वाटला असेल तर नक्कीच व्हिडिओला तुम्ही तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा व आपली ही व्हिडिओ कुठून पाहत आहात नक्की मला कमेंट करून सांगा व आपल्या या व्हिडिओला एक लाईक, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच